नमस्कार मंडळी, मी अविनाश. मी आहे स्नेहल. वेलकम टू अवर फर्स्ट व्लॉग. तर फर्स्ट ब्लॉग शूट करण्याचं कारण असं आहे की आम्ही चाललोय फिरायला. तर फिरायला का चाललोय, कुठं चाललोय, कशासाठी चाललोय हे तुम्हाला पुढं समजेलच. पण आत्ता आम्ही फिरण्यासाठी पॅकिंग सुरू करतोय. तर पॅकिंगसाठी अविनाशला मी एक चॅलेंज दिलंय की हे सगळं सामान त्यांनी एका बॅगमध्ये फिट करून दाखवायचंय. चॅलेंज ॲक्सेप्टेड. आणि ही सगळी पॅकिंग मी एका बॅगेत करून दाखवतो. आणि हे जर तुम्हालाही बघायचं असेल ना, ही कशी पॅकिंग करतो मी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज फायनली आम्ही हरलेले आहेत आणि त्यांनी डिसाईड केलेलं की आता आम्ही 2 बॅग घेऊन जाणार आहे. मी हारलेलो नाहीये, पण मॅडमचं सामान एवढं आहे, जर ह्या 2 बॅगांमध्ये जर मेकअपचं सामान असेल ना, तर मी कसं ह्याच्यात बसू? आणि मी बसवेल पण, ते नॉर्मल आहे. मी बसवेल पण ते नॉर्मल आहे, तेवढं प्रॉब्लेम लागतं. हा आहे की हे जर पडलं बिडलं ना, तर हे मॅडम मला जिवंत नाही सोडणार. हा ते प्रॉब्लेम. नॉर्मल आहे, तेवढं लागतं. तर हे ज्या ज्या मुली हा व्हिडिओ बघताय ना म्हणजे त्यांनी कमेंट हे कोण वापरतं यार? लहान मुलाचं हे. ज्या ज्या मुली व्हिडिओ बघतायत ना ते कमेंट करून सांगा की हे 2 पाऊच खूप कमी आहे का नाही मेकअपसाठी. राहू दे, कट. तर रात्रीचे 12:30 वाजलेत आणि 12:30 वाजता आम्ही पॅकिंग करतोय. आम्ही 11 वाजता सुरुवात केलेली होती, 12:30 वाजलेत, अजून काहीच नाही झालंय. 12:30 माझ्यामुळे नाही वाजले, मी आधीच सांगतोय. एक तर मला जसं 10 मिनिटात पॅकिंग आम्हाला अर्धा तास हे डिसाईड करायला गेलं की आम्हाला कोणती बॅग न्यायची, ही न्यायची की ही न्यायची. चला आता मी यांना मदत करते, नाहीतर आम्हाला सकाळ इथंच होऊन जाईल. सकाळ झाली आहे तरी पण हे आवरलं नाहीये सगळं. मला वाटतं हे निघेपर्यंत चालूच राहणार आहे, कारण काल खूप उशीर झालेला. तर आम्ही ठरवलं की झोपून घेऊ, कारण आवीला सकाळीच ऑफिस होतं. मला पण लवकर लॉग इन करायचंय, कारण काम लवकर संपून लवकर लॉग ऑफ करून हे सगळं आवरून ट्रेन पकडायची. तर मी पटकन आवरते, तुम्हाला परत भेटते. स्नेहल आवरलं का नाही रे? आवरते पराठे बनवते मेथीचे, नंतर बाजरीची भाकरी बनवायची आहे. बाजरीची भाकरी आणि काय? उद्याचा मेनू आहे का हा? भरीत. ऍक्च्युली हे उद्या सकाळसाठी आहे, भरीत आणि भाकरी. आणि पराठे संध्याकाळ किंवा इव्हनिंगसाठी आपण खाऊ शकतो, ते टिकतात म्हणून बनवते. जसं मी बोलले होते की आवरावर निघेपर्यंत चालूच राहणार आहे, ते आत्तापर्यंत चालू होती आणि आता फायनली आमचं सगळं आवरलंय. आणि आत्ता ऑलमोस्ट 12:15 वाजले, तर आम्हाला आता निघायचंय. तर हे बघा, एवढी सगळी पॅकिंग आम्ही केली आहे आणि अविनाशने मला याच्यात खूप जास्त हेल्प केलेली आहे, कारण माझं ऑफिस जवळपास 11:30 पर्यंत चालू होतं. सगळं अविनाशनेच आवरले फायनली. तर आता आम्ही निघतोय. हा ब्लॉग मी इथंच एंड करते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि एक शेवटचा पॉईंट, की आमच्या मॅडमला माहीतच नाही की त्यांचं तिकीट कन्फर्म नाही आहे. ठीक आहे, आणि त्या तरी इतक्या आनंदी चालल्यात. आणि माझा पोपट व्हावा नाही एवढीच माझी इच्छा आहे. RACA मोस्ट प्रॉबेबली कन्फर्म होईलच, पण जर नाही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तर स्टे ट्यून.